आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे माजी माळशिरस तालुका अध्यक्ष तथा तालुक्यातील एक वैचारिक नेते सन्माननीय अभिजित गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात अगोदर तर तुमचं स्वागत. धन्यवाद स्वागत केल्याबद्दल. या बाजूला या, थोडंसं चेहऱ्यावरती उजेड आता दिसतोय का चेहरा आमचा बघा. तर या ठिकाणी आपण चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन खरं तर तुम्ही उदयनगर या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून बघितलेला आहे. गेल्या 1 एप्रिल पासून उद्याच्या 30 एप्रिल पर्यंत प्रत्येक दिवशी आमचे माळशिरसचे वकील बांधव वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये जाऊन संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज उदयनगरमध्ये सुद्धा तसाच प्रचार आणि प्रसार आमच्या वकील बांधवांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये यश आलेलं आहे. या ठिकाणी उदयनगरकरांनी 2 चांदीची नाणी जिंकलेली देखील आहेत. तुम्ही सर हा कार्यक्रम बघितला, काय वाटतं तुम्हाला या कार्यक्रमावर? निश्चितच मला पहिल्यांदा अकलूजमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नव्हतं माझ्या वैयक्तिक तब्येतीच्या कारणामुळे. त्याच्यामुळे तुम्हालाही ते माहित आहे, त्याबद्दल क्षमस्व. पण आज आवर्जून त्याच्यानंतर तुम्हाला लगेच कॉल करून जिथं कार्यक्रम असेल तिथं ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी वैयक्तिक काय असेल ते तळमळानी इच्छा होती. तुम्ही हा जो काही जागर संविधानाचा हा वकिलांच्या टीम मार्फत कार्यक्रम जो काही घेताय तर तो मी आवर्जून बघत असतो. आणि ह्याचं जे टायटल आहे जागर संविधानाचा, तर याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं सगळं मर्म काय असेल ते सामावलेलं आहे. आज जर बघायला गेलं तर देशामध्ये आज संविधानाच्या बाबतीत स्वतःच्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत लोकांमध्ये किती पद्धतीनं जागरूकता आहे हे आपल्याला माहित आहे. एक घोर पद्धतीची निराशा अशा पद्धतीचे वातावरण आपल्याला दिसून येते. सुप्रीम कोर्टाचं सुद्धा एक मध्ये स्टेटमेंट होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना म्हणजे आता तो स्टँडअप कॉमेडियनचा एक त्यानं एकनाथ शिंदेवरती टीका केली, त्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा असं म्हणलं. तो सुप्रीम कोर्टाने एक स्टेटमेंट केलं होतं की बाबा आज आपण 75व्या वर्षात पदार्पण करतो लोकशाहीच्या. आज आपण कुठंतरी लोकशाही सदृढ झालेली आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं क्षुल्लक पद्धतीने कोणी विरोध केला तर कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आपल्याला गदा आणता येणार नाही. म्हणजे हे किती मार्मिक बोल आहे. आज बघायला जर गेलं तर या देशामध्ये संविधानाचा जागर होणं हे किती पद्धतीने अपेक्षित असताना किंवा किती गरजेचं आहे ह्याची आपल्याला काय असेल ते जाणीव होऊन जाते. आणि अशा पद्धतीचा एक स्तुत्य उपक्रम आपल्या वकिलांच्या टीम मार्फत काय असेल ते जो काही राबवण्यात येतो त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं जितकं आभार व्यक्त करावं तितकं कमी आहे. कारण की ही आयडिया हे जे काय तुम्ही थीम घेतलेले की जागर संविधानाचा, तर ही अतिशय महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. आज ज्यावेळेस आपण या माध्यमातून लोकांमध्ये जाता तर त्यावेळेस लोकांमध्ये एक पद्धतीची पहिल्यांदा उत्सुकता निर्माण होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस लोकांना प्रश्न विचारले जातात त्यावेळेस लोकांना त्या संविधानाची माहिती होते. आणि संविधान म्हणजे हे फक्त काय कोणतं कायद्याचं पुस्तक नाही, तर संविधान हे आपल्या हक्क आणि अधिकाराचा एक जाहीरनामा आहे. त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना त्यांच्या मूलभूत कर्तव्याची जाणीव याच्यातून होते. तर अशा पद्धतीचा हा उपक्रम मला वाटतो आणि हा उपक्रम तुम्ही जितक्या जास्तीत जास्त पद्धतीने राबवाल तितकी ती चांगली गोष्ट आहे. आणि निश्चितच आम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी होऊ अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट वाखाणण्याजोगी जी काय असेल तर तुम्ही आज वकील संघटनेच्या मार्फत तुमचं दिवसभराचं काय असेल ते काम करून त्याच्यानंतरचा वेळ हा ह्या कार्यक्रमासाठी देता, तर याच्यासाठी तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार. आज जवळपास तुम्ही आज 28 तारीख 28 दिवस कंटिन्यू तुमचं हे काय असेल ते काम चालू आहे. तुम्हाला ही घर वगैरे आहे पण तुम्ही त्यातून हे सगळं काय असेल ते करता, तर ही निश्चित वाखाणण्याजोगी गोष्ट आहे खास करून आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी. तर अभिजित सरांनी खूप छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद सर. यानंतर आमचे वकील संघटने